तुम्हाला माहीत आहे का, आपल्या आयुष्याचा सगळा गेम आपल्या माइंडसेटवर डिपेंड आहे आणि आपल्याला जेव्हा तो माइंडसेट क्लिक होतो तेव्हा स्किल सेट आपण कधी पण डेव्हलप करू शकतो. नमस्कार मंडळी, मी फौजी वाईफ दिव्या. टुडे व्हिडिओ इज व्हेरी स्पेशल व्हिडिओ. वी ऑल थॉट दॅट वी हॅव सो मेनी पोटेन्शियल टू डू समथिंग इन लाईफ, बट यू हॅव नॉट एबल टू डू इट. बट दॅट्स ऑल 2025. नेक्स्ट इयर इज अबाउट बिकमिंग द बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. ऑनेस्टली सांगायचे झाले तर जेव्हा स्कूलमध्ये होतो तेव्हा कायम प्रॅक्टिकल राहायचं. आईने खूप मस्त टाईम मॅनेजमेंट करून दिलेला होता. करिअरमध्ये पण सिरियस राहायचो, फक्त स्वप्नांचा विचार करायचो. रोज एक्सरसाइज, स्टडी, हेल्दी इटिंग. ते म्हणतात ना, सक्सेसफुल होण्याचे वळण आईनं व्यवस्थित लावलेलं होतं. पण आफ्टर स्कूल, कॉलेजमध्ये गेलो, स्वतःचे जे डिसिजन स्वतः घ्यायला लागलो. बिकॉज ऑफ जेनझी जनरेशन, वी हॅव स्मार्टफोन फ्रॉम स्कूल टाइम्स. त्यामुळे बिझी इन सोशल मीडिया, घरापासून लांब राहिल्यामुळे हेल्दी इटिंग विसरलोच. नो एक्सरसाइज, कारण आता कोणाचे बर्डन नव्हते. उठण्याचे टाईम नाही, झोपण्याचे टाईम नाही. आणि न्यू जागी, न्यू फ्रेंड्स, न्यू सिटी. त्यामुळे फ्रेंड सर्कलमुळे जरा लाईफमध्ये फोकस करायचं कमी झालं. हे फक्त माझ्याच बाबतीत नाही, खूप जणांसोबत हे झालेच असेल. पण ते रिअलाईज होण्यासाठी खूप टाईम गेला. असं नाही म्हणू शकत की आता सक्सेसफुल नाही आहे. एज्युकेशन झालेलं आहे, जॉब पण केलेला आहे, मॅरिड विथ अ बेस्ट गाय, आय हॅव 8 मंथ क्यूट बेबी श्रुतिक. मग पाहिजे काय लाईफमध्ये नक्की? तरी पण खूप कमी वाटते, कारण हेल्दी लाईफ आणि हेल्दी माइंडसेट विस्कटलेला आहे. जेव्हा आपण फिजिकली आणि मेंटली प्रिपेअर होतो तेव्हा आपल्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी आपोआप पॉझिटिव्ह होत जातात. नेक्स्ट पार्टसाठी फॉलो करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज फॉलो करा.